विद्यार्थी मित्र, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर ज्युनियर कॉलेज उंडाळे या आपल्या कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मी वेद पाठक सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या अगोदर म्हणजे मंगळवार 13 ऑक्टोबर या दिवशी आपला पहिलाच तास झाला आणि या पहिल्याच तासाला आपण डिव्हिजन ए आणि डिव्हिजन बी या दोन्ही डिव्हिजनसाठी असणारे जे विषय आहेत त्यांची ओळख करून घेतली. दोन्ही डिव्हिजनसाठी कंपल्सरी असणारा फिजिक्स हा विषय त्याचीही इंट्रोडक्शन पाहिली. याशिवाय 11वीचा जो सिलेबस आहे किंवा 11वीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये असणारे 14 टॉपिक्स त्यांची नावं आणि त्यांचं वेटेज हे पाहिलं. याशिवाय 11वी असो किंवा 12वी फिजिक्स असो या दोन्ही वर्षात फिजिक्स या विषयात आपल्याला काय काय शिकावं लागतं त्याचीही माहिती आपण घेतली, की ज्यामध्ये डेफिनिशन्स असतात, लॉज त्यांची स्टेटमेंट्स असतात, डेरिव्हेशन्स असतात, एक्सपेरिमेंट्स असतात, एक्सप्लेनेशन असतात. असे वेगवेगळे मुद्दे आपण त्या दिवशी पाहिले. तर त्या पहिल्या लेक्चरनंतर आज आपण परत एकदा दुसऱ्या लेक्चरमध्ये भेटत आहोत आणि यावेळी आपण थेट टीचिंगला सुरुवात करत आहोत. कालच माळी सरांचा फिजिक्सचाच तास झाला आणि त्या तासाला माळी सरांनी पहिला टॉपिक मेजरमेंट्स याला सुरुवात केली. तर या तासाला आपण दुसरा टॉपिक की ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. मॅथमॅटिकल मेथड्स ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण जे काय आर्टिकल्स पाहणार आहोत ते आर्टिकल्स असे आहेत: स्केलर्स, फॅक्टर्स, ॲडिशन ऑफ फॅक्टर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ फॅक्टर्स ही आर्टिकल्स पाहणार आहोत. स्केलर्स, फॅक्टर्स, ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन ऑफ फॅक्टर्स, याशिवाय मल्टिप्लिकेशन ऑफ फॅक्टर्स ही आर्टिकल्स आपण मॅथमॅटिकल मेथड्स या दुसऱ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. काल माळी सरांनी मेजरमेंट्स या टॉपिकला सुरुवात केली आणि त्या टॉपिकमध्ये तुम्ही पाहणार आहात की फिजिक्समध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज याला मराठीमध्ये भौतिक राशी असं म्हणायचं. फिजिक्समध्ये अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. उदाहरणार्थ लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक चार्ज, रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स अशा अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. तुम्ही प्रत्येकाने 2-2 जरी सांगितल्या तरी शिल्लक राहतील इतक्या संख्येनं या फिजिकल क्वांटिटीज आहेत. फिजिकल क्वांटिटीजला मराठीमध्ये भौतिक राशी असं म्हणायचं. या फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन 2 क्लासमध्ये करता येतं. पहिला आहे फंडामेंटल क्वांटिटीज, तर दुसरं आहे डेराइव्हड क्वांटिटीज. एकूण ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचं वर्गीकरण, त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांची विभागणी ह्या 2 गटात करता येते: फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड डेराइव्हड फिजिकल क्वांटिटीज.
आणखी एका प्रकारे सर्व फिजिकल क्वांटिटीची विभागणी 2 गटात करता येते. त्यापैकी एक आहे स्केलर्स, तर दुसरा आहे वेक्टर्स. जसं फिजिकल क्वांटिटीचे क्लासिफिकेशन फंडामेंटल क्वांटिटीज, डेराइव्ड क्वांटिटीज या 2 क्लासमध्ये करता येतं, तसं आणखी एका प्रकारे सर्व फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन स्केलर्स अँड व्हेक्टर्स या 2 गटामध्ये सुद्धा करता येतं. फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत, डेराइव्ड क्वांटिटीज कोणत्या आहेत, हे आपण काल जो माळी सरांनी मेजरमेंट्स हा टॉपिक चालू केला त्यात त्याचा स्टडी करणार आहात. तर या टॉपिकमध्ये मॅथमॅटिकल मेथड्स ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण स्केलर्स कोणकोणते आहेत, वेक्टर्स कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत. तर या मॅथमॅटिकल मेथड्स या टॉपिकमध्ये पहिलंच आर्टिकल आपण स्केलर्स हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक्झाम्पल बघू. तर एक्झाम्पल आहे, लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर. एका मेटल रॉडची लेंथ 2 मीटर इतकी आहे. लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर. या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती असा जर प्रश्न विचारला तर लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी ही लेंथ आहे. सो इन दिस एक्झाम्पल फिजिकल क्वांटिटी इज लेंथ. या एक्झाम्पलमध्ये भौतिक राशी कोणती आहे तर त्याचं उत्तर लेंथ. शिवाय लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर या एक्झाम्पलमध्ये मॅग्निट्यूड किती आहे असा जर प्रश्न विचारला तर लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर या एक्झाम्पलमध्ये मॅग्निट्यूड ऑफ लेंथ इज 2 मीटर. मॅग्निट्यूड ही 2 मीटर आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ लेंथ इज 2 मीटर. तर लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी लेंथ आहे, तर 2 मीटर ही त्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूडलाच मराठीमध्ये परिमाण असं म्हणायचं. आता जे काही सांगतोय ते नीट ऐका. 2 मीटर ही लेंथची मॅग्निट्यूड दिल्यानंतर लेंथ ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. परत एकदा ऐका. 2 मीटर ही लेंथ या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड दिल्यानंतर लेंथ या फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. लेंथबद्दल आणखी एक्स्ट्रा माहिती कोणतीही द्यावी लागत नाही. म्हणजेच लेंथ, फिजिकल क्वांटिटी लेंथ इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड अलोन. फक्त मॅग्निट्यूड दिल्यामुळं लेंथ ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. मॅग्निट्यूड शिवाय लेंथ डिस्क्राईब करण्यासाठी इतर कुठलीही माहिती द्यावी लागत नाही. म्हणजेच लेंथ इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागत नाही की लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर ॲट 4 PM. दुपारी 4 वाजता मेटल रॉडची लेंथ 2 मीटर आहे असं म्हणावंच लागत नाही. 4 PM याची गरजच नाही. 4 PM या टाईमची गरजच नाही, कारण 5 वाजता जरी तुम्ही त्या मेटल रॉडची लेंथ मोजली तरीसुद्धा ती 2 मीटर इतकीच भरणार आहे. कुठल्याही टाईमला मोजली
तरी मेटल रॉडची लेंथ 2 मीटर इतकीच भरणार आहे. त्यामुळं लेंथ ऑफ मेटल रॉड डिस्क्राईब करण्यासाठी टाईमची गरज नसते. किंवा आपण असंही म्हणू शकत नाही ईस्ट वेस्ट लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर. रॉडची पूर्व पश्चिम या दिशेत ठेवल्यानंतर लेंथ 2 मीटर इतकी येते. ह्या ईस्ट वेस्टची गरजच नाही. ईस्ट वेस्ट या दिशेत रॉड धरला तरी तो 2 मीटर इतकाच भरणार आहे. नॉर्थ साऊथ उत्तर दक्षिण या दिशेत जरी रॉड ठेवला तरी त्याची लेंथ 2 मीटर इतकीच भरणार आहे. म्हणजे लेंथ डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला ईस्ट वेस्ट या डिरेक्शनची गरज नाही, कुठल्याही डिरेक्शनची गरज नाही. मग जसं लेंथ ऑफ मेटल रॉड डिस्क्राईब करण्यासाठी 4 PM या टाईमची जशी गरज नाही, तसं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशा कुठल्याही डिरेक्शनची गरज नाही. फक्त मॅग्निट्यूड दिली, मॅग्निट्यूड अलोन दिली की लेंथ ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. आणि जी फिजिकल क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडच्या सहाय्याने डिस्क्राईब होते त्या फिजिकल क्वांटिटीला स्केलर असं म्हणायचं. सो लेंथ इज ए स्केलर क्वांटिटी. आणखी एक एक्झाम्पल बघू. मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम. एका शुगरचं वस्तुमान 5 किलोग्रॅम इतकं आहे. एका बॅगमध्ये शुगर आहे आणि बॅगमध्ये असणारी जी शुगर आहे तिचं मास 5 किलोग्रॅम आहे. मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती असं विचारलं तर मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी ही मास आहे. मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम या एक्झाम्पलमध्ये मॅग्निट्यूड कोणती असा जर प्रश्न विचारला तर मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम या एक्झाम्पलमध्ये 5 किलोग्रॅम ही मॅग्निट्यूड आहे. सो इन दिस एक्झाम्पल फिजिकल क्वांटिटी इज मास and magnitude is 5 kilogram. Magnitude of mass is 5 kilogram. लेंथ प्रमाणच फक्त मॅग्निट्यूड 5 किलोग्रॅम दिली की मास ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. फक्त आणि फक्त 5 किलोग्रॅम ही मास या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड दिली की मास ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होते. वेगळी कुठलीही माहिती द्यावी लागत नाही मास ही फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी. मग जसं लेंथच्या बाबतीत आपण म्हटलं लेंथ इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड 2 मीटर अलोन, तसं आपण इथेही म्हणू शकतो की मास इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड 5 किलोग्रॅम अलोन. आणि जर मास ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड अलोन पुरेशी असेल तर मास ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. सो मास इज स्केलर क्वांटिटी. 2 एक्झाम्पल आपण पाहिले. फर्स्ट वन इज लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर and second one is mass of sugar is 5 kilogram. First example, physical quantity is length and magnitude is 2 meter and magnitude alone 2 meter describes length completely and therefore length is scalar quantity.
In the second example, physical quantity is mass and magnitude is 5 kilogram, and this magnitude 5 kilogram is sufficient to describe physical quantity mass completely, and therefore mass is also scalar quantity. आता या दोन एक्झाम्पलवरून आपण स्केलरची डेफिनेशन करू शकतो, आणि ती जी डेफिनेशन आहे ती सुरुवातीला मराठीत सांगतो की जी फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड आवश्यक असते, त्या फिजिकल क्वांटिटीला स्केलर क्वांटिटी असं म्हणायचं. ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी असते, त्या फिजिकल क्वांटिटीजना स्केलर क्वांटिटीज असं म्हणायचं, किंवा इंग्रजीत असं सांगता येईल फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude alone are called as scalar quantity. परत एकदा बघा, physical quantities which can be completely described by their magnitude alone are called as scalars. So definition is physical quantities कोणत्या which can be completely described कशाने, magnitude alone फक्त magnitude are called as scalars. So definition, physical quantities which can be completely described by their magnitude alone are called as scalars. याची एक्झाम्पल कोणती, ऑलरेडी आपण दोन पाहिलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पलनुसार लेंथ ही स्केलर क्वांटिटी आहे. दुसरं एक्झाम्पल आपण पाहिलं मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम, आणि त्या दुसऱ्या एक्झाम्पलनुसार मास ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर या सर्व क्वांटिटीज ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत. सो एक्झाम्पल्स आर लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर ॲटसेट्रा. तर स्केलरची डेफिनेशन पाहिली आपण, आणि त्यानंतर आपण स्केलरसाठी दोन कमेंट्स पाहणार आहोत. तर पहिलं कमेंट आहे की मॅग्निट्यूडमध्ये काय असतं. डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं की फक्त मॅग्निट्यूड दिली की पुरेशी असते स्केलरला, इतर काहीही द्यावं लागत नाही आहे. मग फिजिकल क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडमध्ये काय असतं. आता पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं की लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर, आणि त्यामध्ये 2 मीटर ही मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूडमध्ये काय आहे, तर 2 हा एक नंबर आहे, तर मीटर हे एक युनिट आहे. सो मॅग्निट्यूड 2 मीटर इज स्पेसिफाईड बाय नंबर 2 अँड युनिट मीटर. किंवा थोडक्यात सांगायचं झालं, नंबर आणि युनिट मिळून फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड तयार होते. दुसरं एक्झाम्पल आपण पाहिलं, मास ऑफ शुगर इज 5 किलोग्रॅम, अँड इन दिस एक्झाम्पल मॅग्निट्यूड इज 5 किलोग्रॅम. 5 किलोग्रॅम या मॅग्निट्यूडमध्ये काय आहे, नंबर अँड युनिट. मग आपण असं म्हणू शकतो, मॅग्निट्यूड 5 किलोग्रॅम or 2 meter. These magnitudes are specified by
number and unit. तर हे पहिलं कमेंट, magnitude of physical quantity is specified by a number and unit. मॅग्निट्यूडमध्ये काय असतं? मॅग्निट्यूड कशाने बनलेले असते? तर एक नंबर असतो आणि एक युनिट असतं. मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी इज स्पेसिफाईड बाय ए नंबर अँड युनिट. इट्स एक्झाम्पल, लेंथ ऑफ मेटल रॉड इज 2 मीटर. In this example, magnitude is 2 meter. And this magnitude 2 meter is specified by number 2 and unit meter. तर हे पहिलं कमेंट. दुसरं कमेंट, स्केलर्स, जे स्केलर्स आहेत त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ही सिंपल अल्जेब्राच्या रूलनी करता येते. जे स्केलर्स आहेत त्यांची ॲडिशन म्हणजे बेरीज, त्यांची सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी ही सिंपल अल्जेब्रा याचे रूल्स वापरून करता येते. जसं आपण सिंपल अल्जेब्रामध्ये असं म्हणतो की 1 + 2 = 3 किंवा 4 + 5 = 9. हा सिंपल अल्जेब्रा आहे. 4 + 9 = 9, 4 + 5 = 9 हा सिंपल अल्जेब्रा आहे. आणि ह्या सिंपल अल्जेब्राचे रूल वापरून आपण स्केलरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो, बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. तर हे दुसरं कमेंट की स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. साध्या अल्जेब्राचे रूल्स वापरून आपण स्केलरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आता एक एक्झाम्पल बघू. एक बॉटल आहे आणि त्या बॉटलमध्ये 1 लिटर मिल्क आहे, दूध आहे. दुसऱ्या बॉटलमध्ये 2 लिटर मिल्क आहे. आणि ह्या दोन्ही बॉटलमधलं मिल्क आपण तिसऱ्या बॉटलमध्ये ओतलं तर तिसऱ्या बॉटलमध्ये जे मिल्क असेल त्याचं व्हॉल्यूम किती असेल असा जर प्रश्न विचारला तर आपण सिंपल अल्जेब्रा वापरू. 1 + 2 = 3 लिटर. तिसऱ्या बॉटलमध्ये 3 लिटर इतकं मिल्क असेल. एक्झाम्पल लक्षात आलं? पहिल्या बॉटलमध्ये 1 लिटर मिल्क आहे, दुसऱ्या बॉटलमध्ये 2 लिटर मिल्क आहे. ह्या दोन्ही बॉटल्समध्ये असणारं दूध तिसऱ्या बॉटलमध्ये एकत्र केलं तर तिसऱ्या बॉटलमध्ये जे मिल्क असेल त्याचं व्हॉल्यूम, त्याचं आकारमान किती असेल? तर एकूण व्हॉल्यूम, एकूण आकारमान मिळवताना आपण सिंपल अल्जेब्राच्या सहाय्यानं 1 + 2 = 3 लिटर असं मिळवू. आता ही जी व्हॉल्यूम आहे, आकारमान, ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. पहिल्या बॉटलमध्ये व्हॉल्यूम ऑफ मिल्क किती? 1 लिटर. दुसऱ्या बॉटलमध्ये व्हॉल्यूम ऑफ मिल्क किती? 2 लिटर. दोन्ही बॉटलमधलं मिल्क तिसऱ्या बॉटलमध्ये एकत्र केलं तर व्हॉल्यूम किती? ते मिळवताना सिंपल अल्जेब्रानुसार 1 + 2 = 3 लिटर असं आपण मिळवू. So example is that first bottle contains 2 liter of milk. Second bottle contains 2 liter of milk. And if milk in 2 bottles is poured in third bottle, then total volume of milk will be 1 liter + 2 liter = 3 liter.
this 1 liter plus 2 liter is equal to 3 liter is simple algebra. So example is, one bottle contains 1 liter of milk. Other bottle contains 2 liter of milk. If milk in 2 bottles is poured म्हणजे ओतणे. If milk in 2 bottles is poured in third big bottle, then total volume of milk will be 1 liter plus 2 liter is equal to 3 liter. And this 1 liter plus 2 liter is equal to 3 liter is simple algebra. So in this way, scalars can be added or subtracted by simple rules of algebra. तर इथं हे पहिलं आर्टिकल संपलं, स्केलर्स. तुम्ही काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर डेफिनेशन, फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी completely described by their magnitude alone are called as scalars. Examples are length, mass, time, etc. त्यानंतर 2 कमेंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिलं, मॅग्निट्यूड इज स्पेसिफाईड बाय ए नंबर अँड युनिट. दुसरं कमेंट, स्केलर्स कॅन बी ॲडेड or subtracted by rules of simple algebra. तर डेफिनेशन, एक्झाम्पल आणि कमेंट्स हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण पुढे जाऊ. पुढच्या आर्टिकलचं नाव आहे फॅक्टर्स. जसं स्केलर्स याची डेफिनेशन समजावी म्हणून आपण एक सुरुवातीला एक्झाम्पल पाहिली, तसं फॅक्टरचा मिनिंग, व्हेक्टरची डेफिनेशन समजण्यासाठी आपण पहिल्यांदा एक एक्झाम्पल विचारात घेऊ. एक्झाम्पल आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. डिस्प्लेसमेंट मराठीमध्ये आपण त्याला विस्थापन असं म्हणतो. तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल, फिजिकल क्वांटिटी इज डिस्प्लेसमेंट. विस्थापन ही भौतिक राशी आहे. जर असा प्रश्न विचारला की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर, यामध्ये मॅग्निट्यूड कोणती, तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल, मॅग्निट्यूड इज 3 मीटर. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज 3 मीटर. आता इथं आपल्याला डिरेक्शन माहीत नाही. या एक्झाम्पलमध्ये एवढंच म्हणलं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. काय म्हटलेलं नाही, तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्ड्स ईस्ट असं म्हटलेलं नाही. किंवा असंही म्हटलेलं नाही की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्ड्स वेस्ट, असं काहीही म्हटलेलं नाही. परत एकदा ऐका, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्ड्स ईस्ट. पूर्वेला पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट 3 मीटर झाले असं या एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं नाही. किंवा असंही म्हटलेलं नाही की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्ड्स वेस्ट. पश्चिमेला या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट 3 मीटर इतकी झाले असं म्हटलेलं नाही. आपल्याला काय एक्झाम्पलवरून कळते, तर फिजिकल क्वांटिटी कोणती आहे ती कळते आणि त्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड किती आहे ते कळते, परंतु डिरेक्शन दिलेली नाही. सो इन दिस एक्झाम्पल वी डू नॉट नो द डिरेक्शन इन विच पार्टिकल इज डिस्प्लेस्ड. ज्या डिरेक्शनमध्ये पार्टिकल डिस्प्लेस झाला आहे ती डिरेक्शन इथं दिलेली नाही. वी डू नॉट नो द डिरेक्शन इन विच पार्टिकल इज डिस्प्लेस्ड. आणि त्यामुळं या पार्टिकलचं फायनल लोकेशन काय असेल, फायनल पोझिशन कोणती असेल हे आपण सांगू शकत नाही.
जर असं म्हटलं असतं की पार्टिकल सुरुवातीला ओ या ठिकाणी आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट पूर्वेकडं 3 मीटर इतकी झाली, तर ओ पार्टिकलपासून पूर्वेकडे जाता येईल 3 मीटर आणि मग ए ही त्याची फायनल पोझिशन असेल. कधी? जर टुवर्डस ईस्ट पूर्वेकडे डिस्प्लेसमेंट झाल्या असं जर सांगितलं असतं तर आपण निश्चित सांगितलं असतं की तो पार्टिकल फायनली ए या ठिकाणी असेल. जर असं सांगितलं असतं की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्डस वेस्ट, पश्चिमेला 3 मीटर इतकी पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झाली असं सांगितलं असतं तर आपण पश्चिमेकडे 3 मीटर गेलो असतो आणि म्हटलं असतं की तो पार्टिकल निश्चितपणे बी या ठिकाणी असेल. परंतु जे एक्झाम्पल आपल्याला दिले त्या एक्झाम्पलमध्ये फक्त फिजिकल क्वांटिटी कोणती ती कळतं आहे आणि तिची मॅग्निट्यूड किती आहे ते कळतं आहे, डिरेक्शन मात्र आपल्याला सांगितलेली नाही. आणि त्यामुळं पार्टिकलचं फायनल पोझिशन आपण सांगू शकत नाही. म्हणून आपण असं कमेंट करू शकतो की इन दिस एक्झाम्पल वी डू नॉट नो द डिरेक्शन इन विच पार्टिकल इज डिस्प्लेस्ड, हेन्स we not able to find फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल. मग फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल डेफिनेटली सांगायची असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? तर मॅग्निट्यूडची तर आहेच, पण याशिवाय डिरेक्शनची सुद्धा गरज आहे. वी नीड डिरेक्शन टू फाइंड final position of particle. In this example, we do not know the direction in which particle is displaced. Hence, we not able to find final position of particle. And to find final position of particle, what we need? We need direction of displacement to find the final position of particle. याचा अर्थ असा होतो की डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी केवळ मॅग्निट्यूड दिल्यामुळं कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाही. डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड 3 मीटर दिल्यामुळं कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाही. कम्प्लिटली डिस्क्राईब करायची असेल तर मॅग्निट्यूड तर द्यायलाच हवी, परंतु त्यासोबत डिरेक्शनसुद्धा द्यावी लागेल. फॉर कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ डिस्प्लेसमेंट वी नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. मग ज्या फिजिकल क्वांटिटीजना केवळ मॅग्निट्यूड पुरेशी नसते, मॅग्निट्यूडसोबत डिरेक्शनसुद्धा आवश्यक असते कम्प्लीट डिस्क्रिप्शनसाठी, त्या फिजिकल क्वांटिटीजना फॅक्टर्स असं म्हणायचं. ज्या फिजिकल क्वांटिटीज केवळ मॅग्निट्यूड दिल्यामुळं कम्प्लिटली डिस्क्राईब होतात त्यांना स्केलर्स म्हणतो आपण. या उलट ज्या फिजिकल क्वांटिटीज कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही आवश्यक असतं त्या फिजिकल क्वांटिटीजना फॅक्टर्स असं म्हणायचं. तर हे जे एक्झाम्पल आपण घेतले ते आपण परत बघू. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर. इन दिस एक्झाम्पल फिजिकल क्वांटिटी इज डिस्प्लेसमेंट and magnitude is 3 meter. In this example, we do not know the direction in which particle is displaced. Hence, we not able to find the final position of particle. To find final position of particle, what we need? We need direction. And therefore, displacement cannot be completely described by its magnitude alone. For complete description of displacement, we need magnitude as well as its direction. And those physical quantities which can be completely described by their magnitude as well as direction are called as
vectors. So explanation is, in this example, displacement of particle is 3 meter. In this example, we do not know direction in which particle is displaced. त्यामुळे काय होते, we are not able to find final position of particle. फायनल पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी काय गरज आहे, तर त्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज आहे. वी नीड डिरेक्शन टू फाइंड इट्स फायनल पोझिशन. याचा अर्थ असा होतो की डिस्प्लेसमेंट कॅनॉट बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड अलोन. फक्त मॅग्निट्यूड दिल्यामुळं डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होत नाही. कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, फॉर कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ डिस्प्लेसमेंट वी नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. हेन्स डिस्प्लेसमेंट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. या एका एक्झाम्पलवरून आपल्याला व्हेक्टर्स ही डिफाईन करता येईल. फिजिकल quantities which can be completely described by their magnitude as well as direction are called as vectors. परत एकदा ऐका, physical quantities which can be completely described by their magnitude as well as their direction are called as vectors. So this is the definition. Physical quantities which can be completely described by their magnitude as well as direction are called as vectors. स्केलरची लक्षात राहिली का? स्केलरच्या अगोदर आपण पाहिली त्याची डेफिनेशन, physical quantities which can be completely described by their magnitude alone are called as scalars. या उलट व्हेक्टरची डेफिनेशन, physical quantities which can be completely described by their magnitude as well as direction are called as vectors. आता याचे एक्झाम्पल्स एक तर पाहिलेच आपण, डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. याशिवाय व्हेलॉसिटी ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. एखादा पार्टिकल 10 मीटर पर सेकंद या व्हेलॉसिटीनं चालला असेल तर तो कुठं असेल आफ्टर टाईम 1 मिनिट, 1 मिनिट या वेळानंतर तो पार्टिकल कुठं असेल. जर त्या पार्टिकलचं स्पीड 10 मीटर पर सेकंद असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. 10 मीटर पर सेकंद या मॅग्निट्यूडमुळं व्हेलॉसिटी पूर्णपणे डिस्क्राईब होत नाही. तर व्हेलॉसिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होण्यासाठी डिरेक्शन पण सांगावी लागेल. तो पार्टिकल 10 मीटर पर सेकंद या व्हेलॉसिटीनं कोणत्या डिरेक्शनला गेला आहे, ती डिरेक्शन जर सांगितली तर आपण त्या पार्टिकलचं आफ्टर 1 मिनिट लोकेशन सांगू शकतो. सो व्हेलॉसिटी is also a vector quantity. Similarly, force is also a vector quantity. आणि व्हेक्टर क्वांटिटी सुद्धा फिजिक्समध्ये भरपूर आहेत. याच्याबद्दल काही कमेंट्स आपण करणार आहोत. पहिलं कमेंट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर्स. आता व्हेक्टर याला दोन गोष्टी असतात, एक मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही असल्यामुळं व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन हे स्केलर इतकं सहज आणि सोपं नसतं. काही ना काही मेथड्स आपल्याला वापरावे लागतात. तर त्यातली पहिली मेथड आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर्स. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर यामध्ये जे मुद्दे आहेत ते आपण सुरुवातीला बघू. पहिला मुद्दा की या मेथडमध्ये व्हेक्टर ॲरोच्या सहाय्यानं रिप्रेझेंट केला जातो.
बाणाच्या साहाय्यानं रिप्रेझेंट केला जातो. विथ प्रॉपर स्केलनं घेतलेली ॲरोची लेंथ, प्रॉपर स्केलने घेतलेली ॲरोची लेंथ ही मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते, तर ॲरोची डिरेक्शन ही त्या व्हेक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. परत एकदा ऐका. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर या मेथडमध्ये जे व्हेक्टर्स आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स यासारखे जे व्हेक्टर आहेत ते ॲरोच्या सहाय्यानं रिप्रेझेंट होतात. पहिला मुद्दा, बाणाच्या सहाय्यानं रिप्रेझेंट करता येतात. व्हेक्टरला मॅग्निट्यूड असते, डिरेक्शन असते. मग त्या बाणाची जी लेंथ आहे, ॲरोची जी लेंथ आहे ती मॅग्निट्यूड दर्शवते, पण ती लेंथ विथ प्रॉपर स्केलनं घेतलेली असावी. पहिला मुद्दा, व्हेक्टर ॲरोच्या सहाय्यानं रिप्रेझेंट करतात. व्हेक्टरला असणारी मॅग्निट्यूड ही ॲरोच्या लेंथनं रिप्रेझेंट होते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, त्या ॲरोची डिरेक्शन व्हेक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. व्हेक्टरला जी डिरेक्शन असते ती कोण रिप्रेझेंट करतं, तर ती ॲरोची डिरेक्शन रिप्रेझेंट करतं. मग आपण असं म्हणू शकतो की इन दिस मेथड व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो. व्हेक्टर दर्शवण्यासाठी ॲरोचा वापर केला जातो या मेथडमध्ये, ग्राफिकल मेथडमध्ये. हा पहिला मुद्दा. दुसरा, व्हेक्टरला दोन गोष्टी असतात, एक मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. त्यापैकी मॅग्निट्यूड कशा सहाय्यानं रिप्रेझेंट केली जाते, तर लेंथ ऑफ ॲरो विथ प्रॉपर स्केल ही मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर रिप्रेझेंट करते. व्हेक्टरला डिरेक्शन पण असते, ती कोण रिप्रेझेंट करतं, तर ॲरोची डिरेक्शन ऑफ ॲरो रिप्रेझेंट डिरेक्शन ऑफ व्हेक्टर. तर व्हेक्टर ॲरोच्या सहाय्यानं, व्हेक्टरची मॅग्निट्यूड लेंथच्या सहाय्यानं, तर व्हेक्टरची डिरेक्शन ॲरोच्या डिरेक्शन सहाय्यानं रिप्रेझेंट केली जाते. एक्झाम्पल बघितल्यानंतर ही गोष्ट आणखी क्लिअर होईल. तर एक्झाम्पल बघू. मगाच आपण डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 3 मीटर टुवर्डस ईस्ट. या एक्झाम्पलमध्ये फिजिकल क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड आहे 3 मीटर, डिरेक्शन आहे ईस्ट, पूर्वेला. डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण ॲरोच्या सहाय्यानं दाखवतो. मग त्या ॲरोची लेंथ व्हेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. व्हेक्टरची मॅग्निट्यूड आहे 3 मीटर. मग ॲरोची लेंथ 3 मीटर असावी का? ती वहीची आपल्या लेंथ फार फार तर 12-13 इंच असते. मग 3 मीटरचा ॲरो आपल्या वहीत बसणार आहे का? नाही. मग त्यासाठी स्केल घ्यायचं. मग स्केल असं घ्यावं लागेल की टेक अ स्केल ॲज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. एका मीटरसाठी 1 सेंटीमीटर असं स्केल घ्यायचं. मग 3 मीटर ही मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करण्यासाठी जो ॲरो काढावा लागेल त्याची लेंथ या स्केलनुसार काढायची. एका मीटरसाठी 1 सेंटीमीटर, तर 3 मीटरसाठी 3 सेंटीमीटर. प्रत्यक्षात जो ॲरो काढावा लागेल त्याची लेंथ 3 सेंटीमीटर इतकी असली पाहिजे आणि त्या ॲरोची डिरेक्शन टुवर्डस ईस्ट असली पाहिजे. आपण पहिल्यांदा म्हटलं टेक ए स्केल ॲज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो, ड्रॉ ॲन ॲरो ऑफ लेंथ जस्ट 3 सेंटीमीटर and pointing towards east. So draw an arrow PQ
आणि त्याची लेंथ स्केलनुसार किती असली पाहिजे? 3 सेंटीमीटर असली पाहिजे. परंतु त्या ॲरोची लेंथ मात्र ॲरोची डिरेक्शन मात्र ईस्ट असली पाहिजे, कारण व्हेक्टरची डिरेक्शन ईस्ट आहे. मग तो ॲरो पी क्यू काढत असताना त्या ॲरोची लेंथ 3 सेंटीमीटर, तर डिरेक्शन ही टुवर्डस ईस्ट असली पाहिजे. मग ॲरो पी क्यू विल रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट ऑफ 3 मीटर टुवर्डस ईस्ट, आणि तो ॲरो असा असेल. याची लेंथ जस्ट 3 सेंटीमीटर आहे आणि डिरेक्शन टुवर्डस ईस्ट आहे. तर व्हेक्टरची डेफिनेशन आपण पाहिली. फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. रिप्रेझेंट करण्याची एक पद्धत पाहिली, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो. लेंथ ऑफ ॲरो रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर and direction of arrow represents direction of vector. आणि एक एक्झाम्पलही आपण पाहिलं, डिस्प्लेसमेंट ऑफ 3 मीटर टुवर्डस ईस्ट. डिस्प्लेसमेंट ऑफ 3 मीटर टुवर्डस ईस्ट ग्राफिकली रिप्रेझेंट करताना ॲरो पी क्यू असा काढायचा की त्याची लेंथ 3 मीटरऐवजी 3 सेंटीमीटर असली पाहिजे, कारण आपण असं स्केल घेतलं आहे की 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आणि ॲरो पी क्यू काढत असताना त्याची डिरेक्शन टुवर्डस ईस्ट असली पाहिजे, पूर्वेकडे असली पाहिजे. इथं आपण थांबतोय. अजून एक मेथड आहे, त्याला ॲनालिटिकल मेथड किंवा सिम्बॉलिक मेथड ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर असं म्हणायचं. ग्राफिकल मेथडनंतर ॲनालिटिकल मेथड एक आहे, तर ते आपण पुढच्या तासाला बघू. तुम्हा सर्वांना आव्हान असं आहे की आपला पुढचा तास कदाचित 15 दिवसानंतर होईल. ज्यावेळी तो तास असेल त्यावेळी हा व्हिडिओ परत एकदा बघा, म्हणजे आपलं काय झालं होतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पुढचं शिकताना तुम्हाला ते बरं वाटेल, कळेल. त्यासाठी ते बघणं आवश्यक आहे. इथं थांबतोय. धन्यवाद.